Students, in last lecture we have started with our AC fundamentals. That is the basic definition we have started. For example, I think we have done with the instantaneous value of the voltage, current, then what is time period, cycle, frequency, etc. I'm just giving in a short review. Okay, suppose consider this one is your voltage or current waveform, voltage or current. Okay, so with respect to time, now what is this? This is nothing but this point is 0. Again here this is the 90, time axis for details are 90, here 180. Okay, 180 degree, then here 270, here 360. Radian मध्ये किती असतं हे? What is the value in radian? 90 is nothing but the pi by 2. Okay, त्यानंतर 180 is equals to pi, 270 is equals to 3 pi by 2, and your 360 is equals to 2 pi. Okay, so what is the instantaneous value of voltage, or what is the instantaneous voltage equation? Voltage equation is V is equals to, or V of t is equals to Vm sin of omega t. Okay, हे तुमचं काय आहे, इक्वेशन आहे. नाउ व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इज रिप्लेस्ड विथ द Vm sin of 2 pi f t. ओके, ओमेगा जो आहे तो आपण कशाने रिप्लेस केला? 2 pi f t. ओके, तर हेच इक्वेशन तुमचं आहे. हे कशाची, तुमची ही जी वेव्हफॉर्म आहे, सपोज व्होल्टेज असेल तर Vm येणार, करंट असेल तर काय येईल इथे? Im येणार. ओके, त्यानंतर हे व्होल्टेज वेव्ह इक्वेशन V of t. Suppose you have to calculate the instantaneous voltage at this point. Okay, ह्या पॉइंटला किती व्होल्टेज आहे? So respective what is the current here, respective what is the time? Time is t1. तर तुम्ही सिंपली काय रिप्लेस करतात? तर V of t1, okay, V of t1 is equals to Vm sin omega t1, that is Vm sin of 2 pi f t1. ओके, हा पाय आहे, 2 पाय ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, t1 इज द टाइम पिरियड, साइन इज फॉर द सायनोसाइडल वेव्हफॉर्म, आणि Vm म्हणजे काय? मॅक्झिमम व्होल्टेज. दिस इज द, ओके, हा जो काय असेल तुमचा इथपर्यंत, इथे काय असेल? मॅक्झिमम व्होल्टेज और मॅक्झिमम करंट, आयदर करंट और आयदर व्होल्टेज. Okay, so next is what? Frequency. What is frequency? Frequency is nothing but the number of oscillations completed or number of cycle completed in 1 second. Okay, or what is the relation for a frequency? Frequency is equals to 1 upon t. Frequency is equals to 1 upon t, or we can say frequency is inversely proportional to time period, and unit is hertz. काय असणार आहे फ्रिक्वेन्सीचं युनिट? हर्ट्स. नाउ एक सिंपल एक्झाम्पल सांगायचं झालं तर मला सांगा, ह्या दोन जर वेव्हफॉर्म आहे, ओके, ह्या दोन आहेत, दोन्ही पण व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, ही पण व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, ही आहे एक वेव्हफॉर्म, ओके, आणि ही आहे सेकंड. मला सांगा, दोन्ही वेव्हफॉर्म मध्ये कोणत्या वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी जास्त असेल, इची असेल का इची असेल? फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आहे? कोणत्या वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी जास्त असेल? Yes, anyone? What is the relation? F is equals to 1 upon t. If the frequency is greater, time period will be less. Okay, इथे टाइम पिरियड किती आहेत ह्या फिगर साठी किंवा ह्या याच्यासाठी? तर याचा टाइम पिरियड इतका आहे. ओके, वेअर इथं 1 सायकलचा टाइम पिरियड किती आहे? इतकाच आहे. ओके, so which waveform having the higher frequency, this waveform or this one? फर्स्ट ला असेल का सेकंड ला असेल? Second. Yes, second one waveform having the higher frequency. Okay, so this is about the frequency. Now next is the amplitude. Now what is amplitude? Amplitude is nothing but the maximum value. Okay,
एम्प्लिट्यूड म्हणजेच काय असेल तुमचा मॅक्झिमम व्हॅल्यू. सो वी नो दॅट इन दिस फिगर, या फिगर मध्ये आपण इथे बघितलं होतं ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे इतकी. ओके, किंवा ही इथे तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. किती आहे तिथे मॅक्झिमम व्हॅल्यू? आपण काय डिनोट करतो? करंट जर असेल तर आपण आय एम घेणार, व्होल्टेज जर असेल तर इथं आपण काय म्हणणार? व्ही एम म्हणणार. ओके, इथे काय येणार आहे तुमचा हा व्ही एम. ओके, हा काय आला तुमचा व्ही एम. स्क्रीन दिसते ना सर्वांना? येस मॅम. ओके, तर हा व्हीएम म्हणजेच काय? व्हीएम म्हणजेच तुमचा असणार आहे एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड इज नथिंग बट दी मॅक्झिमम व्हॅल्यू और द पीक व्हॅल्यू. तर एम्प्लिट्यूड बोलास तुम्ही अजून काय म्हणू शकता? तर पीक व्हॅल्यू, PEAK, पीक व्हॅल्यू और मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, पीक व्हॅल्यू और मॅक्झिमम व्हॅल्यू. हाऊ इट इज डिनोटेड? जर व्होल्टेज असेल तर VM, करंट असेल तर IM. ओके, I सफिक्स M आणि V सफिक्स M, याला म्हणणार तुम्ही एम्प्लिट्यूड. डन. नेक्स्ट आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल? तर हा जो तुम्ही ओमेगा म्हटला आहे, या ओमेगाला तुम्ही काय म्हणणार? अँग्युलर व्हेलॉसिटी. डन. आता हा अँग्युलर व्हेलॉसिटीची ऍक्च्युअली डेफिनेशन काय आहे? तर अँग्युलर व्हेलॉसिटी इज नथिंग बट दी चेंज ऑफ अँगल ओमेगा टी. आता हा तुमचा व्होल्टेज आहे, तर हा नुसता टाइम ऍक्सिस नसतो, ह्या टाइम ऍक्सिसला आपण म्हणतो ओमेगा टी. ओके, म्हणजेच काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँगल. ओमेगा इज व्हॉट? रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. किंवा तुमचा हा ओमेगा काय आहे? ओमेगा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँगल. रेट ऑफ चेंज ऑफ आपण कशाने डिफाइन करतो? तर तो आपण करतो डेरिवेटिव्हने. तो डी थीटा नॉट फाय, इट इज डी थीटा अपॉन डी टी. दिस इज युअर ओमेगा. मग हा काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट्स वाय ओमेगा टी. कळतंय सर्वांना? मग आता डी थीटा जो आहे तो चेंज होणारा काय अँगल आहे. डी थीटा म्हणजेच काय? हा अँगल आपला जसा जसा टाइम पुढे जातोय तसा तसा अँगल चेंज होतो. इथे बघा, सपोज तुम्ही हा T1 कन्सिडर केला, इथे टाइम पिरियड जर आहे तर इथे अँगल किती होता? या टाइमला सपोज इथे 45 असेल. नाव हिअर 90, हिअर समवेट एक्सेट्रा. ओके, जो काय असेल तो इथे परत 360 डिग्री. तो हा अँगल जो आहे हा अँगल चेंज होतोय. सो डी थीटा इज व्हॉट? D theta is what? D theta is an angle in a dt or change in angle in time dt. So dt ला आपण कन्सिडर करूया. dt म्हणजे काय असेल तुमचा? कॅपिटल T, जो की आपला काय आहे? टाइम पिरियड ऑफ 1 सायकल. या कंप्लीट सायकलचा टाइम पिरियड किती आहे? टाइम पिरियड T आहे. ओके, सो मग याच्यामध्ये टी टाइम पिरियड साठी किती अँगल चेंज होणार आहेत? तर किती अँगल मध्ये तुमच्या सायकलचा टाइम पिरियड चेंज होईल? तर हा आहे 0. ओके, 0 टू इथं किती पर्यंत आहे हा? 2 पाय. सो एका सायकल साठीचा ओमेगा किती चेंज होतोय किंवा चेंज इन अँगल किती आहे? तर चेंज इन अँगल तुमचा आहे 0 टू 2 पाय रेडियन. बरोबर का? सो आपण असं कन्सिडर करूया, डी थीटा इज इक्वल्स टू 2 पाय रेडियन. How many? D theta is equals to 2 pi radian. Now D theta is equals to 2 pi radian असेल, त्यामुळेच आपण काय केलं? ओमेगाची व्हॅल्यू काय केली? ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी, म्हणजे डी थीटा अपॉन dt. तर dt म्हणजे काय असणार? तर dt म्हणजे t आणि डी थीटा म्हणजे काय? 2 पाय. का बरं? चेंज इन अँगल. अँगल एका सायकलचा अँगल किती असतो? तो t असतो. म्हणून आपण इथे या ओमेगाला रिप्लेस केलेला आहे 2 पाय. ओके, 2 पाय एफ ने. आता हा एफ काय आहे? तर एफ म्हणजे काय ते सांगते. आता हा एफ म्हणजे हा तुमचा 1 अपॉन टी येतो. बरोबर आहे? सपोज कन्सिडर करा इथे हा 1 अपॉन टी, हा 1 अपॉन टी.
हा 1/t म्हणजे काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी. सो ओमेगा इज इक्वल टू एफ इंटू 2 पाय और 2 पाय एफ. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? ओमेगा 2 पाय एफ का आलाय आपला? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय. आपल्याला हे व्हेरीफाय करायचं. ओके, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ आलेलं आहे आपलं. ओके, नाउ व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इज नथिंग बट द अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी. तर आता ही अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे, तर ही अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असते? तर ओमेगा इज नथिंग बट द चेंज ऑफ what? Rate of change of angle with respect to time. Okay, rate of change of angle म्हणजे तो असतो d theta dt. Okay, now what is d theta and what is dt? तर आपण कन्सिडर करूया एक सायकल. तर एका सायकल साठीचा टाइम पिरियड किती असतो? टी टाइम पिरियड असतो. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टाइम? सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टाइम इज नथिंग बट द टी. ओके, एका सायकलचा टाइम पिरियड किती आहे? टी आहे. नाउ डी थिटा. डी थिटा म्हणजे किती? 0 to 2 पाय. सो व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू हिअर? 2 पाय. दॅट्स वाय युअर डी थिटा इज 2 पाय. So we are taking this derivative d theta upon dt म्हणजे 2 पाय upon t. बरोबर आहे? 2 पाय upon t, 1/t म्हणजे किती? f. म्हणून इथं तुमचा आला f आणि ही व्हॅल्यू कॅन्सल होऊन जाईल. सो 2 पाय f इज इक्वल टू युअर ओमेगा. कळालं सर्वांना इथपर्यंत? So what is angular velocity? Angular velocity is w is equals to 2 pi into f. So we can write this equation as what? This equation as a Vm sin of omega t or Vm sin of 2 pi of t. Done. Now next one is the peak and peak to peak voltage. पीक व्होल्टेज काय असेल आणि पीक टू पीक व्होल्टेज काय असणार आहे? नाउ पीक व्होल्टेज मी इतकेच सांगितलं. एम्प्लिट्यूड. व्हॉट इज एम्प्लिट्यूड? एम्प्लिट्यूड, पीक व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज हे सगळं काय आहेत? इक्वल आहे. सो व्हीएम जो असणार आहे, व्हीएम म्हणजे किती? इतकी व्हॅल्यू. इकडे लक्ष द्या याच्यामध्ये. ही जी व्हॅल्यू असेल ती तुमची काय असणार आहे? पीक व्हॅल्यू असणार आहे. सो नाउ व्हॉट इज पीक टू पीक व्होल्टेज? पीक टू पीक व्होल्टेज मीन्स व्हॉट? ह्या पीक पासून तर इथपर्यंत म्हणजे हे पण. ओके, ही एक पीक व्हॅल्यू आणि ही एक पीक व्हॅल्यू म्हणजे पॉझिटिव्ह पीक पासून तर निगेटिव्ह पीक पर्यंतची जी व्हॅल्यू असणार आहे दॅट इज नथिंग बट द पीक टू पीक व्होल्टेज. सो इट इज जनरली डिनोटेड बाय पीक टू पीक. Peak to peak is denoted by V P dash P. ओके, P dash P हे असं डिनोट करायचं. आणि त्यानंतर कसं असणार आहे मग? एक पीक म्हणजे किती असतो? एक पीक म्हणजे VM. ओके, आणि हा असेल त्याच्यामध्ये तर तो काय होईल? ऍड होणार आहे. सो प्लस VM दॅट इज नथिंग बट दी 2VM. सो पीक टू पीक जर कॅल्क्युलेशन मध्ये किंवा एक्झाम मध्ये विचारलं गेलं तर ते कसं कॅल्क्युलेट करणार? V पीक टू पीक इज नथिंग बट द VM plus VM, that is 2VM. And what is the peak voltage? Peak voltage, it is the maximum voltage. Okay, or it is also called as the amplitude or maximum value of voltage in the waveform. That is nothing but the peak voltage. And what is peak to peak voltage? The peak to peak voltage is the positive peak value of voltage and negative peak value of voltage. It is generally VM plus VM, which is equals to your 2VM. ही तुमची असणार आहे कशाची व्हॅल्यू? पीक टू पीक ची असणार आहे. समजा असं कन्सिडर करा की तुम्हाला दिलेलं आहे हा असेल तुमचा 10. ओके, हा असेल 10 व्होल्ट. So what is the peak to peak value of voltage for this waveform? Peak to peak voltage for this waveform साठी करंट स्टॉप खंडेराव मंदिर. कोणी सांगू शकतं का इथे काय केलंय आपण? येस एनीवन? 10 व्होल्ट जर पीक व्हॅल्यू असेल तर पीक टू पीक व्होल्टेज ह्या वेव्हफॉर्म साठी किती येणार? 10 व्होल्ट साठी
एक VM म्हणजे किती 10 प्लस सेकंड VM 10. सो हाऊ मच पीक टू पीक व्होल्टेज इज VP डॅश P हे त्याचं युनिट झालं. बरोबर का? 20 येणार ना, हे 10 प्लस हे 10. डन. यानंतरचं नेक्स्ट आहे, नेक्स्ट जे असेल ते म्हणजे इफेक्टिव्ह और RMS व्हॅल्यू. आता नॉर्मली RMS व्हॅल्यू काय आहे ते परत एकदा सांगते. आता RMS व्हॅल्यू जर शिकायची असेल तर आपल्याला AC वेव्हफॉर्म जे आहे ते DC सोबत कम्पेअर करावे लागते. फॉर एक्झाम्पल, यू आर कन्व्हर्टिंग युअर व्होल्टेज फ्रॉम AC टू DC. ओके, सो इन AC टू DC मध्ये जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली किंवा AC वेव्हफॉर्म जर आपण कन्सिडर केली तर ती कशी आहे, कंटिन्युअसली व्हॅरिंग आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाइम ती व्हॅरी. वेरएज DC जो असतो तो DC कसा असतो, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, तो कसा असतो, कॉन्स्टंट असणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइमला. आता RMS व्हॅल्यू म्हणजेच काय असतं, रूट मीन स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. आता RMS व्हॅल्यू म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. ती काय असते की सपोज आपल्याला कन्सिडर करायची आहे एखादी कॉन्स्टंट रेंज AC मध्ये. जसं DC मध्ये आपल्याला माहिती आहे का, हा सपोज तुमचा 5 व्होल्ट दिसतोय, तर मला एखादी कॉन्स्टंट रेंज जर सिलेक्ट करायची असेल तर ती रेंज कशी सिलेक्ट होईल, तर ती होणार आहे तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूने. और आपण असं कन्सिडर करूया की the value which is effective for the both type of voltages or both type of current or common effect of producing heat due to the current. ओके, आता जसं की AC आणि DC मध्ये आपल्याला माहिती आहे की दोघांमध्ये सेम कोणता फॉर्म फिनॉमिना आहे की हिटिंगचा. रजिस्टरमुळे हीट प्रोड्यूस होणारे AC मध्ये पण आणि रजिस्टरमुळे हीट प्रोड्यूस होणारे DC मध्ये पण. ओके, DC सप्लाय दिला तर रजिस्टरमुळे हीट प्रोड्यूस होणारे आणि AC सप्लाय दिला तर रजिस्टरमुळे हीट प्रोड्यूस होणारे, असा कॉमन पॉइंट. सो तर की अशी कोणती व्हॅल्यू आहेत की ज्या व्हॅल्यूला AC मध्ये पण सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होईल आणि DC मध्ये पण सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होईल. दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट युअर RMS व्हॅल्यू. ओके, सो डेफिनेशन वाईज जर बघितलं तर डेफिनेशन आहे ती RMS व्हॅल्यूची. इट इज द व्हॅल्यू ऑफ एन AC करंट विच इज इक्वल्स टू द स्टेडी स्टेट DC करंट. ओके, AC मध्ये ती काय व्हॅल्यू असेल, इट इज द स्टेडी स्टेट DC व्हॅल्यू ऑफ द करंट विच प्रोड्यूस द सेम अमाऊंट ऑफ हीट which is produced by the AC current, that resistance and time for which these current flow are identical. Normally, what is the value? RMS value is nothing but the 0.707 into Vm for the voltage and 0.707 into Im for the current. या दोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशाच्या आहेत, तुमच्या व्होल्टेज आणि करंटच्या. किंवा तुम्ही असं म्हणू शकतात की रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू इट इज ऑलमोस्ट इक्वल टू द रूट टू VM. रूट टू जर कॅल्क्युलेट करून बघा किती येतं, आणि रूट टू IM, रूट टू ची व्हॅल्यू तुमची येणार 0.707. हे आपल्याला न्यूमरिकल मध्ये लागणार आहे RMS व्हॅल्यू. ओके, सो इट इज ऑलमोस्ट नियर टू दिस पॉइंट. दिस इज 0. और दिस इज युअर, सपोज जर ही तुमची व्होल्टेजची वेव्हफॉर्म असेल तर तिथं तुमचा असेल VRMS व्हॅल्यू. ओके, इथं असेल तुमची ही VRMS व्हॅल्यू या पॉइंटला, म्हणजे ती कधी तुमच्या मॅक्झिमम व्होल्टेज पेक्षा लेस व्हॅल्यू असणार आहे. डन, कळतंय सर्वांना? व्हॉट इज RMS व्हॅल्यू? RMS value is nothing but the root mean square value, or it is 0.707 into Vm for the voltage and 0.707 into Im for the current. और आपण असं म्हणू शकतो की it is almost equal to your root 2 times of peak value. मग पीक व्हॅल्यू कोणाची असेल, आयदर व्होल्टेजची असेल और आयदर करंटची असेल. काय असतं मग RMS व्हॅल्यू? RMS व्हॅल्यू इज जनरली द हीट प्रोड्युसिंग कंपोनंट ऑफ AC करंट. हीट प्रोड्युसिंग कंपोनंट म्हणजे काय की समजा DC कन्सिडर केलं तर DC मध्ये आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते. ओके, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू DC मध्ये मिळते, तशी AC मध्ये नाही. अल्टरनेटिंग येते, मॅक्झिमम, निगेटिव्ह,
0 ही कंटिन्युअसली होते. तर मग अशी कोणती व्हॅल्यू आहे की ज्या पॉइंटला सेम अमाऊंट ऑफ हीट राहणार आहे ऍज कम्पेअर टू डीसी, तर ती व्हॅल्यू इज नथिंग बट इन एसी इज कॉल्ड एज दी RMS व्हॅल्यू. ओके, सो दिस इज अबाउट द RMS व्हॅल्यू. यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ऍव्हरेज व्हॅल्यू. नाऊ ऍव्हरेज व्हॅल्यू कसं असणार आहे, तर परत आपण कन्सिडर करूया एसी वेव्हफॉर्म. ओके, विथ रिस्पेक्ट टू ओमेगा टी. आपण सपोज कन्सिडर केली ही आपली व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे. ओके, व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय, ऍव्हरेज ऑफ ऑल द इन्स्टंटेस. हे बघा इथं समजा कन्सिडर करा हे एवढे इन्स्टन्स तुम्ही असं कन्सिडर केले. ओके, हाफ मध्ये फक्त हाफ साठीच, फक्त हाफ सायकल साठी कन्सिडर करायची, ही हाफ सायकल कन्सिडर करायची नाही. ऍव्हरेज ऑफ ऑल द इन्स्टन्स ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी ओनली अ पिरियड ऑफ हाफ सायकल. जसं ऍव्हरेज म्हणजे काय, सपोज तुम्हाला 5 सब्जेक्ट आहे, 5 सब्जेक्ट असतील तर तुम्ही ऍडिशन कशी करतात, 1 + 2 + 3 + 4 + 5 पर्यंत, बरोबर आहे. डिवायडेड बाय काय करतात, 5 करतात, आणि मग तुम्हाला या 5 सब्जेक्टचा काय मिळतो, ऍव्हरेज मिळतो. तसं या पॉइंट पासून तर 0 पासून तर पाय रेडियन पर्यंत जेवढे नंबर ऑफ इन्स्टंटेस तुम्हाला आहे अवेलेबल व्होल्टेजेसचे, जर करंट असेल तर करंटचे, तर त्यांची ऍडिशन केल्यानंतर किंवा त्यांचा जर ऍव्हरेज काढला, तर ऍव्हरेज म्हणजे काय, सपोज तुम्ही इथे 7 इन्स्टन्स कन्सिडर केले, सो 7 इन्स्टन्स ऑफ व्होल्टेज डिवायडेड बाय 7 इंस्टंटेनियस व्होल्टेज डिवायडेड बाय 7, हा काय असेल तुमचा या पिरियड साठीचा किंवा ह्या हाफ सायकल साठीचा तुमचा ऍव्हरेज व्हॅल्यू. मग आता ही मॅथेमॅटिकली कशी रिप्रेझेंट झाली, थेरॉटिकली ही अशी व्हॅल्यू आहे, तर मॅथेमॅटिकली काय व्हॅल्यू असणार आहे ती, तर मॅथेमॅटिकली व्हॅल्यू आहे त्याची VAVG म्हणजे V ऍव्हरेज इज इक्वल्स टू 0.637 इंटू VM. ओके, काय व्हॅल्यू आहे, 0.637 इंटू VM. जर व्होल्टेज साठी जर तुम्ही VAVG काढला असेल तर V ऍव्हरेज, जर करंट साठी ऍव्हरेज व्हॅल्यू काढायची असेल तर काय असेल मग, I average is equals to 0.637 into IM. Okay, this is the formula for average current. Done? कळालं सर्वांना? What is average current? Average current म्हणजेच काय, average of all the instantaneous current over the period of half cycle only. Over the period of this half cycle. Do not consider this half also. जर ही पॉझिटिव्ह हाफ आहे आणि ही निगेटिव्ह हाफ जर तुम्ही कन्सिडर केली, तर ऍव्हरेज ऑफ दिस होल सायकल विल बी 0. तर आपल्याला 0 नाही घ्यायचं आहे, आपल्याला फक्त हाफ सायकल साठीचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, कळालं सर्वांना? स्टुडंट्स,